नमस्कार मित्रांनो, तुम्हाला नागपूरवरून अमरावतीला जाण्याचा हायवे माहिती आहे का? त्या हायवेवर कित्येक लोकांसोबत खूप काही घटना घडलेल्या आहेत. काही लोकांना त्या हायवेवर एका स्त्रीची आत्मा दिसते, तर काही लोकांना त्या हायवेवर एखाद्या पुरुषाची आत्मा दिसते. आणि कोणाकोणाला त्या हायवेवर ॲक्सिडेंट झालेला दिसतो. आणि जर त्या व्यक्तीने आपली गाडी थांबवून त्या ॲक्सिडेंट झालेल्या जागेवर गेला आणि तिथं बघितलं कोण आहे कोण नाही, कोणाला जास्त मार लागलाय किंवा नाही लागला, तर त्या जागेवर जर तो गेला तर त्याचं सगळं मानसिक संतुलन बिघडून जातं. तर कधीकधी त्या हायवेवर ॲक्सिडेंट एवढे जास्त होतात की बघायचं कामच नाही. आणि ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना विचारलं की तो काहीतरी वेगळंच कारण सांगतो. जसं की समोर चालणारा रस्ताच अचानक गायब झाला किंवा अचानक समोरून एखादं वाहनच आलं, अशा प्रकारचे कारणं सांगतात. तर आज जी आपल्यापाशी स्टोरी आलेली आहे ना, ती स्टोरीसुद्धा त्याच हायवेची आहे. आणि ही स्टोरी ज्यांनी पण आपल्याला पाठवलेली आहे त्यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही आहे, पण या स्टोरीमध्ये जे काही एका माणसासोबत झालं आहे त्यांचं नाव नक्की सांगितलेलं आहे. अर्जुन गायकवाड असं त्या माणसाचं नाव आहे. आणि तो आपल्या मित्राच्या लग्नासाठी अमरावतीवरून नागपूरमध्ये आला होता. लग्न रात्रीच्या वेळेचं होतं. तर लग्न झाल्याच्या नंतर त्या अर्जुनला आपल्या घराकडे निघण्यासाठी रात्रीचे 8 ते 8:30 वाजले होते. आणि त्याच्यासोबत त्याचे दुसरे 3 मित्रसुद्धा होते. असे 4 जण त्याच्या कारमध्ये होते. आता त्याच्या कारमध्ये हे 4 जण असल्याच्या नंतर ते जेव्हा त्याच्या लग्नावरून मित्राच्या आले त्यावेळेस ते फुल दारू पिऊन टल्ली होते. कारण की सख्या मित्राचं लग्न म्हणल्याच्या नंतर काय असतं, जे बेवडे लोक असतात, जे दारू पितात, ज्यांना जमतं हे सगळं, ते दारू पिल्याशिवाय राहत नाहीत. तसं यांना फुल दारू पाजण्यात आली होती. आणि जो अर्जुन होता त्यानं थोडं लिमिटमध्ये पिली होती. त्याला माहिती होतं की आपल्याला गाडी चालवायची आहे आणि जे आपले बाकीचे 4 मित्र आहेत ना ते फुल टल्ली झालेले आहेत. त्यामुळं अर्जुननं थोडी दारू कमी पिली होती. आणि रात्रीच्या टायमाला 8:30 वाजता त्या लग्नाच्या जागून हे सगळेजण निघले आपल्या अमरावतीकडं. आता ज्या हायवेवरून हे जात होते त्या हायवेबद्दल अर्जुनला थोडं माहीत होतं, तेवढं काय कन्फर्म माहीत नव्हतं की याच्यावर तसं होते. आणि जो अर्जुन होता तो थोडासा अंधश्रद्धाळूसुद्धा होता. त्याला थोडी भीती वाटायची. पण त्याचे जे 4 मित्र होते ना ते अंधश्रद्धाळू नव्हते. ते म्हणायचे की डरपोक भिवू नको, काही विषय नाही, काय होत नाही, आम्ही आहेत ना तुझ्यासोबत. आणि वरून पुन्हा त्यांनी दारू पिली होती. मग तर एकदम असे तगडे आणि एकदम धृष्टपुष्ट मनाने त्याला पाठिंबा देऊ लागले. आता अर्जुन आपली गाडी चालवू लागला त्या हायवेनं, एकदम निवांत, एकदम हळूवार, 60-70 अशी स्पीड अर्जुनची होती. तर त्या हायवेवर एक लिंबाचं झाड होतं. आता पण आहे म्हणतात ते छोटंसं लिंबाचं झाड, असं वाकडं उजव्या साईडला. आणि यांची गाडी चालू लागली डाव्या साईडला. तर ते झाड अर्जुनला दिसलं आणि त्या झाडाखाली एक म्हातारं उभं दिसलं. त्यानं धोतर घातलेलं, वर पटका, हातामध्ये काठी. आणि जशी यांची गाडी त्या म्हाताऱ्यापासून गेली ना तसं त्या म्हाताऱ्याने हात दाखवला आणि जोरात ओरडला की बाबा गाडी थांबवा म्हणून. पण अर्जुनने थांबवली नाही. आता गाडीमध्ये पहिलेच एवढे माणसं त्यातल्या त्यात थांबवायचं, आणि ते म्हणजे थोडंसं अर्जुनला वेगळं वाटलं. आणि ते पण अनोळखी जाग्यावर, आणि ते पण एक म्हातारं आहे या मित्रामध्ये, आणि ते पण वरून आपले मित्र दारू पिलेले आहेत. आता अर्जुनजवळ जी गाडी होती ना ती होती एर्टिगा. त्याच्यामध्ये स्पेस खूप मोठा होता आणि काही सीटासुद्धा खाली होत्या. पण तरीही त्या अर्जुननं त्या म्हाताऱ्याला घेतलं नाही. आता त्या रस्त्यानं त्यांची गाडी चालली 60-70च्या स्पीडमध्ये. तितकी काही जोरातही नाही आणि तितकी काही हळूनही नाही. पण काही अंतरावर जाताच तो म्हातारा पुन्हा डाव्या साईडला दिसला. आणि ते जे लिंबाचं झाड उजव्या साईडला होतं तेच लिंबाचं झाड डाव्या साईडला दिसलं. आणि यावेळेसुद्धा अर्जुनची गाडी त्या म्हाताऱ्याजवळून गेली की त्या म्हाताऱ्यानं पुन्हा एकदा हाक मारली. असं ते म्हातारं त्या रोडवर अर्जुनला 4 वेळेस दिसलं. 2दा या बाजूला आणि 2दा या बाजूला. आणि 5व्या वेळेस अर्जुनला वाटलं की काहीतरी गडबड आहे, कारण की एकच म्हातारं 5 वेळेस कसं दिसेल. पहिले तर 4 वेळेस त्याला समजलं नाही की नेमकं होतंय काय, कारण की अर्जुननं सुद्धा दारू पिलेली होती. पण त्याला थोडं समजत होतं, पण तेवढं पण जास्त समजत नव्हतं की हे सगळं काय होतंय त्याच्यासोबत म्हणून. पण 5व्या वेळेस त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्यामुळं अर्जुनने आपली गाडी त्या म्हाताऱ्यापाशी थांबवली आणि म्हातारं गाडीपाशी आलं. म्हातारं गाडीपाशी आल्याच्या नंतर अर्जुनला म्हणतं की बाबा मला थोडंसं जरा समोर सोडता का, रात्र आहे, मला कुणीही गाडी थांबवत नाही आणि म्हातारपणामुळं मला चालणंही होत नाही. थोडं काय लई लांब नाही, 5-6 किलोमीटरच्या अंतरावर मला सोडा. तिथं गाव आहे माझं, मला तिथं जायचं आहे. इकडं पोरीच्या इथं गेलो होतो, तिकडून येण्यासाठी जरा उशीर झाला होता. अर्जुन म्हणला की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काय करा, पाठीमागं बसा जाऊन. मग जो म्हातारा आहे तो सगळ्यात पाठीमागच्या सीटवर जाऊन बसला. आणि त्याचे जे अर्जुनचे मित्र आहेत तर ते त्याच्या शेजारी एक बसलेला आणि मधल्या सीटवर काय बाकीचे बसलेले. आता म्हातारा बसल्याच्या नंतर त्यांची गाडी चलतीये.
सगळेजण गप्पा करतायत. त्याच्यातले 1-2 जण झोपलेला आहे. अर्जुन गाडी चालवतोय. अर्जुनला गाडी चालवता त्याला असं धुंदी यायला लागली, असं ब्लर दिसायला लागलं सगळं समोरचं. त्याला इतकी जास्त झोप येऊ लागली की त्याला वाटू लागले की गाडी रोडच्या साईडला थांबवावं आणि झोपी जावं. अर्जुनने 2दा गाडी थांबवली त्याला झोप येऊ लागली म्हणून. पण जेव्हा तो गाडी थांबवत होता ना, त्याला येणारी जी झोप होती ना ती अचानक गायब व्हायची. मग त्याचे मित्र म्हणायचे की अरे काय झाला अर्जुन, तू गाडी का थांबवली आहेस? अर्जुन म्हणायचं काय नाही असंच. पुन्हा अर्जुनला चांगलं वाटलं की तिथून गाडी काढायचा. आता अर्जुनला फक्त एवढं माहीत होतं की 5 ते 6 किलोमीटरवर एक गाव येणार आहे आणि त्या गावापाशी त्या म्हाताऱ्याला गाडीच्या खाली उतरवायचं आहे. अर्जुनच्या डोळ्यामध्ये धुंदी होती. यांचे मित्र पूर्णपणे टल्ली झालेले होते आणि गाडी त्यांची चालू लागली. कम्प्लिटली अर्धा घंटा गाडी चालल्याच्या नंतर ते गाव आलं आणि गावाच्या शेजारी अर्जुनने गाडी थांबवली आणि तो गाडीच्या खाली उतरला आणि त्या म्हाताऱ्याला गाडीच्या बाहेर काढण्यासाठी पाठीमागं गेला तर बघतो तर काय गाडीमध्ये म्हातारा नाहीये. अर्जुनला समजलं नाही की नेमकं झालं काय. आपण पाठीमागं त्या 2 जागावर गाडी उभी केली होती, म्हातारा तिथं तर नाही ना उतरलं. अर्जुनला असं वाटायला लागलं कारण की आपले मित्र सगळे बेवडे. यांचं बोलणं, यांचं वागणं, गाडीमधला जो वास आहे तो वास त्याला सहन झाला नसेल आणि ज्यावेळेस मला झोप यायली म्हणून मी 2दा गाडी थांबवली असेल त्यावेळेस तो म्हातारा गाडीच्या खाली उतरला आणि तिथंच उतरून गेला. मग तितक्यात काय झालं, त्या गावामध्ये एक माणूस आपल्या मोटरसायकलवर शेताकडे जाऊ लागला. तो तिथं थांबल्याच्या नंतर अर्जुनला विचारलं की काय झालं, का थांबले, ते काय अडचण आहे का, गाडीचं बिघाड झाली आहे का? तो म्हणतो की नाही तशी अडचण काय नाही आहे, उगाच आमचे मित्र जरा जास्त पिली आहे, त्यांनी लग्नामध्ये गेलो होतो मित्राच्या, त्याच्यामुळे जरा जास्त झाले मित्रांना आणि मलाही थोडी झोप येऊ लागली, त्यामुळे मी गाडी थोडी साईडला लावली. आणि तसंही तुमच्या गावचा आहे मी म्हातारा, त्याला लिफ्ट दिली तर त्याला उतरवण्यासाठी इथं थांबवली होती गाडी. मग तो माणूस म्हणला म्हातारा कसा होता म्हातारा? मग अर्जुनने सांगितलं की धोतर घातलेला होता, कमीज होता, डोक्यावर पिवळा पटका होता, हातामध्ये एक काठी होती, मिशा अगदी रुबाबदार होत्या, आकडे पडलेले मिशांना, तशा प्रकारचा तो म्हातारा होता. आता तो जो माणूस आहे तो माणूस यांना म्हणला की दुसरं काही झालं नाही ना तुमच्यासोबत? हा म्हणला की दुसरं कुठं काय झालं, काहीच तर नाही झालं. तो माणूस म्हणला की बाबा वाचलास, बरं झालं, दुसरं काही झालं नाही. या जागेवर जर तुम्हाला एखाद्या स्त्रीनं हात दाखवला असता ना तर तुमचा कार्यक्रम झाला असता. अर्जुन म्हणतो काय वेळासारखं बोलायला तुम्ही, असं कधी काय होतंय का, तुम्ही आम्हाला असं का भीती घालताय? मग ते माणूस म्हणला तो जो म्हातारा आहे ना तो म्हातारा गेल्या 50 वर्षाच्या अगोदर मेलेला आहे. त्यानं आणि त्याच्या बायकोनं दोघांनीही एकदाच जीव दिला होता, कारण की त्या 2 जणांची जे लेकरं आहेत त्यांनी त्या 2 जणांना अलग काढून टाकलं होतं आणि तिरस्कार करू लागले, त्यामुळे त्या 2 जणांनी स्वतःचा जीव दिला. आणि याच हायवेवर ती कधी म्हातारी दिसते तर कधी म्हातारा दिसतो आणि ज्यांना ती म्हातारी दिसली त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आणि कित्येक लोक ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर जे लोक वाचलेत ते लोक आम्हाला सांगतात की हा एक म्हातारी होती, तिला आम्ही मदत केली, ती गाडीमध्ये बसली आणि ती जशी गाडीमध्ये बसली तसं काहीच दिसणं झालं आम्हाला. समोरचा रस्ता अचानक गायब होतो किंवा समोरचं वाहन अचानक आमच्या डोळ्यासमोर येतं, आम्हाला काहीच सुधरत नाही आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. तर कोण्या ना कोण्या ॲक्सिडेंटमध्ये कोणी ना कोणी मरतंच. आणि असं म्हणतात की ती जी म्हातारी आहे, तो जो म्हातारा आहे तो त्या रस्त्यावर जे कोणी पण थांबतं, ज्या कोणासोबत सुद्धा अपघात होतो त्या अपघातामध्ये जे कोणी पण वारतं ना त्याची आत्मा घेऊन सोबत जातात. आणि मी तर तुमची कमाल समजायलो की तुमच्यासोबत कसं काय झालं नाही. आता जो अर्जुन आहे त्याला थोडंसं विचित्र वाटू लागलं, कारण की हा माणूस काय पण बोलतो असेल, भीती घालत असेल, त्यामुळे अर्जुन तिथं तात्पुरता होलावला, आपल्या गाडीमध्ये बसला आणि आपल्या गावाकडे आला. अमरावतीमध्ये आल्याच्या नंतर जो त्याचा तिथला मित्र आहे नागपूरचा त्याला विचारलं की अरे तुमच्या नागपूरच्या बाहेरच्या अमरावती हायवे आहे, त्याच्या शेजारी एक गाव आहे, त्या गावामधला एक माणूस असा म्हणला होते, काय खरं आहे का? तेव्हा त्याचा मित्र म्हणला की हां लोक म्हणतात खरं आहे म्हणून, पण मला काय तेवढा अनुभव आला नाही. मग त्याचा मित्र अर्जुनला म्हणला तू मला असं का विचारतोयस? अर्जुन गप्प राहिला. अर्जुनने त्याला काहीच सांगितलं नाही आणि त्याला तेव्हा कळालं की कदाचित काही गोष्टी काही माणसांसोबत अशा अचानक घडतात की त्या आपण विचारही करू शकत नाही. आणि नंतर मग आपल्याला वाटतं की बापरे बाप, बरं झालं तिथून सुटलो आपण, देवाची कृपा. तर आजची स्टोरी हीच होती. स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एक ईमेल आय डी दिलेला आहे.
तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना, तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.